नमस्कार, मी डॉक्टर निलेश पवार आपल्या सगळ्यांचं विद्यार्थी वर्गात स्वागत करतो. मित्रांनो, आपली बॅच सुरू होते मास्टर बॅच. त्याचा नियोजन प्लॅन म्हणजेच लेक्चर पॅटर्न कसा असणार आहे त्याच्याबद्दल मी बोलतोय. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय बघावं लागेल, की आयोग आपल्याशी बोलतो कोणत्या स्वरूपात? तर बोलतो PYQच्या स्वरूपात. मग आपल्याला अगोदर बघावं लागेल PYQ. त्याला मी भाषण असं म्हणतो. काय म्हणतो? की भाषण, की यामध्ये मी तुम्हाला ना काही वापरणार आहे सरळ एक चित्रपटाचा कसा ट्रेलर असतो ना, तसं शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगणार, की नेमकं या टॉपिकमध्ये काय असणार आहे. मग त्यानंतर असणारे आपले रेकॉर्डेड स्वरूपात असणारे स्टेट बोर्ड लेक्चर्स, जे तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात भेटतील ऑनलाईन आपल्या ॲपवरती. आणि हे केल्यानंतर कारण स्टेट बोर्ड महत्त्वाचे आहेत बरं का, आणि मेनली बायोच्या बाबतीत आणि मेनली 8वी, 9वी, 10वीच्या बाबतीत. आणि स्टेट बोर्ड ही कशी वाचायची याचा एक वेगळा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. ओके. आणि त्यानुसार तुम्हाला बघायचं आहे आणि सोबत याला मी NCERT आणि स्टेट बोर्ड याचं लिंकेज सुद्धा केलेलं आहे. तुम्हाला आवडेल एकदा डेमो लेक्चर बघून घ्या. YouTubeला शेअर केलं आहे मी. आणि त्यानंतर सगळ्यात जास्त ज्याच्यावर मी मेहनत केली आहे ते म्हणजे PPTच्या स्वरूपात असलेलं मेन लेक्चर इज वेल इक्विप्ड, खूप चांगल्या स्वरूपात फोटोज, डायग्राम्स, फ्लोचार्ट्स, वेगवेगळे फंडे वापरून ते केलेलं आहे. पण याच्यामध्ये कोणत्याही शोभेच्या डायग्राम किंवा फोटोज नाही आहेत. सगळ्या कामाच्या आहेत, की जेणेकरून तुम्हाला ती दृकश्राव्य ऑटो व्हिज्युअल मेमरी तुमची येऊन जाईल. आणि सगळं झाल्यानंतर आपण घेणार PYQचं प्रत्येक क्वेश्चन 2011 पासून 2025 पर्यंतचे जेवढे सायन्सचे क्वेश्चन आहे त्याचं PYQ विथ एक्सप्लेनेशन याच्याद्वारे आपण काय करणार? रिव्हिजन करणार. काय करणार? रिव्हिजन करणार, की जेणेकरून तुमचं आता तयारी असेल टेस्टसाठी, की आपण 1, 2, 3, 4 4 वेळा तुमचा सिलेबस त्यातून गेला असेल. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, या मेन लेक्चरमध्येच तुमचं 2 ते 3 वेळा होऊन जाणार आहे. अजून काय करायचंय? वाट बघू नका. नक्की या. आपलं लेक्चर पहिलं फ्री ओरिएंटेशन फ्री आहे. कधी? 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिनी, भूषण दूध सरांचा हॉल, इंदुला कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड.